नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाने सामाजिक कार्यकर्ते विक्रमसिंह लाटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. केक, पार्टी, शुभेच्छांचे फलक अशा अनावश्यक गोष्टींना फाटा देत एक नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवून विक्रमसिंह लाटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. विक्रमसिंह लाटे यांच्या सुविध पत्नी सौ तेजश्री विक्रमसिंह लाटे या महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका आहेत. सौ तेजश्री लाटे यांनी आपल्या वार्डात अनेक छोटे मोठे उपक्रम राबवत अनेक विकास कामे केली आहेत. सामाजिक उपक्रमात ते नेहमी अग्रेसर असतात. महाळुंग श्रीपूर नगरपंचायत हद्दीत त्यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माढा तालुक्याचे भाग्यविधाते बबनदादा शिंदे, युवा नेते रणजितसिंह शिंदे यांच्या विचाराने ते परिसरामध्ये नेहमी कार्य करत असतात. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका सौ तेजश्री लाटे यांच्या संकल्पनेतून वाढदिवसानिमित्त मौजे महाळुंग श्रीपूर शहरातील 24 अंगणवाडीतील बालचमूंसाठी नृत्य स्पर्धा व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ लक्ष्मी अशोक चव्हाण व शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या सौ सारिका नाईक नवरे यांच्या हस्ते करण्यात आले. लहान मुलांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी अशा मनोरंजनपर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्पर्धकांसाठी शालेय वस्तूंचे बक्षीस ठेवण्यात आले होते. तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांसाठीही सहभागाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर खाऊ वाटप व आशा सेविकांसाठी नाश्त्याची सोय देखील करण्यात आली होती. यावेळी महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीचे गटनेते राहुल आप्पा रेडे पाटील, नगरसेवक प्रकाश नवगिरे, मौला चाचा पठाण, पैलवान अशोक चव्हाण, मार्गदर्शक डेली लाईव्हचे पत्रकार दत्ता नाईक नवरे, बाळासाहेब भोसले, विक्रमसिंह लाटे, दादासाहेब लाटे, बाबासाहेब वगरे, विजयसिंह लाटे, कुमार ताकतोडे, बिपिन वगरे, अनिश कुलकर्णी, अक्षय कुलकर्णी, सचिन दुपडे, दादा पाटेकर, रवी लोंढे, धीरज गाडे व अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. समाजातील अनेक तरुणांनी आदर्श घ्यावा असा सामाजिक उपक्रम सामाजिक कार्यकर्ते विक्रमसिंह लाटे व विद्यमान नगरसेविका सौ तेजश्री लाटे यांनी केलेला असल्याने त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक केले जात आहे. अंगणवाडी सेविकांच्या मॅडम, सर्व लहानगे आणि त्यांना इथे घेऊन आलेले सर्व पालक, उपस्थित सर्व मान्यवर, मी या ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की या कार्यक्रमाचा शुभारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून करावे अशी मी मान्यवरांना विनंती करतो. नगराध्यक्ष मॅडम, सर्वांनीच या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी यायचं आहे समोर. अतिशय सुंदर असा इथे उपक्रम सुरू आहे. पहिल्याच वर्षी अतिशय छान प्रतिसाद फनी गेम असेल किंवा या क्रीडा स्पर्धा असतील यासाठी मिळालेला आहे. आणि आयोजकांना मी तर इथं आता विनंतीच करणार आहे की वर्षानुवर्ष ह्या लहान मुलांना आपण अशा प्रकारचं व्यासपीठ, अशा प्रकारचं मैदान किंवा त्यांच्यामध्ये खेळाडू वृत्ती जागृत करण्यासाठी स्पर्धा असतील किंवा वेगवेगळे फनी गेम्स असतील याचं आयोजन करावं. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत.
ठिकाणी आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून उजनी कॉलनी आणि ह्या उजनी कॉलनीमध्ये आज जर आपण इथे पाहिलं तर प्रसन्न असं वातावरण आपल्याला वाटतंय. समोरच भलं मोठं ग्राउंड, त्याच्यामध्ये आखलेलं मैदान, तुमच्या पाठीमागे जर पाहिलं तर लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य, त्याबरोबर इथं मंडप आणि इथं व्यासपीठावरील सर्व मान्यवर. इथं जर पाहिलं गेलं तर एक खास असा मला उल्लेख करावा वाटतो. माननीय विक्रमसिंह दादा लाटे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि इथल्या त्यांच्या सर्व मित्रमंडळाने विक्रमसिंह उर्फ दादा अगतराव लाटे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ जे काही या ठिकाणी उपस्थित आहेत किंवा काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत, ह्या सर्वांनी मिळून हे खास असे नियोजन तुम्हा सर्व लहान मुलांसाठी केलेलं आहे. आज या ठिकाणी इथं आपण लहान मुलांच्या क्रीडा स्पर्धा, त्याचबरोबर फनी गेम आणि हा सर्व उत्साह बघून आप्पा ह्याच अंगणवाडीच्या ज्या मॅडम आहेत ते म्हटले की कालच आम्ही 16 जानेवारीला आमच्या मुलांची गॅदरिंगची डान्सची प्रॅक्टिस केलेली आहे आणि आम्ही इथे काय गॅदरिंगचे गीतं सादरी करू का, तर लगेचच आयोजकाने परवानगी दिली. म्हणजे तुम्हा सर्वांना या ठिकाणी लहान मुलांचा डान्स सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर असं भलं मोठं छान सुंदर असं या ठिकाणी आयोजन इथं केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र नगरपंचायतीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा लक्ष्मीताई अशोक चव्हाण मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र नगरपंचायतीचे गटनेते नगरसेवक राहुल आप्पा रेड्डी पाटील, त्याचबरोबर या प्रभागाचे नगरसेवक प्रकाश नंदरे सर, त्याचबरोबर प्रभाग 12च्या नगरसेविका या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. आज अंगणवाडीसाठी आणि त्या चिमुकल्यासाठी ज्यांना कार्यक्रम भरवला त्याच्या अगोदर ज्या मायनं त्या पुत्राला जन्म दिला आणि ती माय आणि पुत्र समोरच आहेत आणि मला वाटतं जन्म इथंच झाला का, जन्म इथं झाल्यामुळे त्यानं मनावर घेतलं फार वर्षानं. आपण लहान मुलांसाठी जो कार्यक्रम आयोजित केला, लहान मुलं म्हणलं तर ते गृह धरल्या जात नाही, पण आज नगर मॅडम चव्हाणताई, राहुल आप्पा, अशोक चव्हाण, नवगिरे सर, विक्रम लाटे आणि तेजश्री लाटे असा सुंदर सुंदर कार्यक्रम घेत राहायला पाहिजे. आम्ही सुरुवातीला ग्रांट करायला लागलो त्यावेळेला म्हणलं मारतो काही कब्जा याच्यावर, पण सार्वजनिक कामासाठी सरकारी जागा वापरायला कोणाची ना नसते. आणि आता जे लहान मुलांचा डान्स बसवलाय त्या सगळ्या अंगणवाडी सेविकेचं मी मनापासून आभार मानतो की एवढ्या लहान मुलांना सांभाळणं कठीण असतंय, पण तुम्ही ह्या टेपला त्यांना आणून ठेवलं. आणि आज 29 तारखेला वाढदिवस आहे का त्याचा, विक्रमचा 29 तारखेला वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाचा साध्य सापडून त्यांना हा कार्यक्रम आयोजित केलाय. असंच भरभराट होऊ द्या आणि सगळ्या लहान चिमुकल्याला चांगलं व्यासपीठ मिळावं एवढं बोलतो थांबतो. व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर सर्वांची काही मी नावं घेत नाही, त्याचबरोबर ज्यांच्या आयोजनाने आणि नियोजनाने हा कार्यक्रम झालेला आहे ते म्हणजे या प्रभागाचे जे नगरसेवक आहेत विक्रमसिंह लाटे, त्यानंतर प्रकाश नवगिरे सर आणि विक्रमसिंह लाटेंच्या सहभाग्यवती तेजश्री ताई लाटे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे की सर्व अंगणवाड्या आणि त्यांची जी काही बालचमू आहेत त्यांना कुठेतरी खेळाची आवड निर्माण व्हावी, त्याचबरोबर नृत्याची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून एक चांगला औचित्य साधून विक्रम भाई यांनी त्यांच्या वाढदिवसाचं चांगलं औचित्य साधून या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे.
मला वाटते की मी 16 वर्ष झालं श्रीपूरमध्ये आहे, परंतु पहिल्यांदाच अंगणवाडी सेविकांच्या या छोट्या बालकांसाठी बालचमूंसाठी कुणीतरी कार्यक्रम घेतलेला आहे. एकदा सर्व जे काही आयोजक आहेत त्या आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या की हा कार्यक्रम घेतला आणि पहिलंच वर्ष आहे तरी सुद्धा अतिशय सुबक नियोजन केलेलं आहे. ऊन लागत आहे सर्वांना. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आपण भव्य नियोजन करू. आणि मी या व्यासपीठावरून आणखीन एक सांगेन की पुढच्या वर्षी आम्ही आमच्या शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही सहकार्य करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. विक्रमसिंह लाटे, त्याचबरोबर तेजश्रीताई लाटे, प्रकाश नवगिरे सर असतील, तुमच्या डोक्यात ही संकल्पना अत्यंत सुंदर आलेली आहे की एका माळरानाला तुम्ही नंदनवन करण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक वर्षापासून ही जागा पडीक असल्यासारखी होती, परंतु आता असं वाटत नाही इकडे बघून की मुलांसाठी तुम्ही छान झोपाळे असतील, त्याचबरोबर मुलांचं खेळांचं साहित्य आणलेलं आहे. अतिशय तुमचं मनापासून अभिनंदन आणि तुमच्या पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. त्याचे औचित्य साधून हा जो कार्यक्रम घेतलेला छान, खूप छान कार्यक्रम घेतलेला आहे. खरं तर कित्येक वर्षापासून ही पडीक जागा होती आणि त्या पडीक जागेत त्यांनी लहान मुलांसाठी, वृद्ध माणसांसाठी चांगला व्यवस्था केलेली आहे. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, माणसांसाठी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. खरं तर आमच्या नगरपंचायतीच्या नगरसेविका त्यांची खूप धडपड असते की कुठल्या आमच्या वार्डात चांगली सुधारणा झाली पाहिजे, आपल्या पूर्ण गावात सुधारणा झाली पाहिजे. आणि आमच्या महिलांची खूप धडपड असते की पूर्ण आपण 17 वार्डात सुधारणा झाली पाहिजे, परंतु त्याला एक पाठिंबा खंबीर चांगला पाहिजे. आणि आहे सुद्धा पाठिंबा चांगला खंबीर आहे. आणि इथून पुढे सुद्धा आम्ही आताशी निस्ता याचा पाया खांदल्याने झालेला आणि थोडंसं फाउंडेशन बी चांगलं झालेलं आहे. इथून पुढे याची इमारत सुद्धा चांगली होणार आहे. आता ह्या वर्षी जरा थोडं 50% तरी चांगलं काम झालं आणि इथून पुढे मुलांसाठी चांगली झाडाची व्यवस्था केली जाईल, सावलीची व्यवस्था केली जाईल. आणि इथं भरपूर अंगणवाडीचे लहान बालक सुद्धा आलेले आहेत, त्यांचे पालक आलेले आहेत, अंगणवाडीचे सेविका सुद्धा आलेले आहेत. खरं तर त्यांचं खूप कौतुक केलेलं आहे का तर त्यांनी सुद्धा नगरसेविका तेजश्री लाटे मॅडमना साथ दिलेली आहे. आणि त्यांच्या पाठीमागे सगळ्या आमच्या नगरपंचायतीचे नगरसेवक त्यांनी सुद्धा साथ दिलेले आहेत, कारण ते कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित असतात.